नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्यात यंदा मान्सून हंगामामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळेच पुढच्या काळात आपल्याला पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या सिंचनापर्यंत लागणाऱ्या पाण्याचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं नियोजन करावं, कारण की आता खरीप हंगाम तर आलाच आहे. त्यासोबत पुढचा रब्बी हंगाम सुद्धा महत्वाचा आहे. तर या दोन्ही हंगामासोबतच परत गावातला पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येऊ शकतो, म्हणजेच पिण्याच्या पाण्यासाठीची जी टंचाई आहे ती कशी आपल्याला दूर करता येऊ शकते, या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हिवरे बाजार आदर्श गाव, जे निर्माण झालं आणि ज्यांच्या संकल्पनेतनं ते पुढे आलं, लोक सहभाग ज्याला लाभला, असे पद्मश्री पोपटराव पवार सर. सर, तुमचं नमस्कार. ॲग्रोवन मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे, जसं मी उल्लेख केला सुरुवातीला, की यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ही वर्तवली जाते आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीसाठी लागणारं पाणी जे आहे त्याची टंचाई निर्माण होते की काय पुढच्या काळात. एकूणच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर ती रोखण्यासाठी किंवा त्याच्यावरती मात करण्यासाठी आतापासून गावांनी काय तयारी केली पाहिजे, गावांच्या पातळीवरती किंवा शेतकरी असतील किंवा गावातले नागरिक असतील, यांनी एकत्र येऊन काय पद्धतीनं त्याच्यावरती मात करण्यासाठी आतापासून उपाययोजना ह्या आखायला सुरुवात केल्या पाहिजेत? खरं म्हणजे आपण पाहतो की महाराष्ट्राची जी एक भौगोलिक परिस्थिती आहे, ते एक तर मोठाली धरणं आणि त्याखाली असलेलं आपलं कॅनॉल इरिगेशन आणि दुसरा भाग जो आहे मग विदर्भ, मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातला जो अवर्षण प्रवण प्रदेश येतो किंवा कोकणातला भाग येतो, का जिथे धरणाचं पाणी नाहीये, परंतु दिवसेंदिवस आपल्याला औद्योगिकरणासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ज्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना झाल्या, त्यामुळं धरणाचं पाणी हे पिण्यासाठी शहराकडे आणि उद्योग व्यवसायाकडे वळलेलं दिसतं. साहजिकच पाऊस जर लांबला त्याचा पहिला फटका जो बसतो तो हम्म. शेतीला बसतो. कारण गेली बरोबर. 5 वर्ष सलगपणे चांगला पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या 5 वर्षात राज्यात फळबागांचं प्रमाण खूप मोठं वाढलं. त्याचबरोबर ऊसाखालचं क्षेत्र पण खूप वाढलं आणि हे होत असतानाच आपल्याकडे गेली अनेक वर्ष पाणी आडवा जिरवाच्या माध्यमातून जे काही काम झालेलं आहे, यामुळं मग आपण जलयुक्त शिवार म्हणू, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, राज्य शासनाच्या केंद्र शासनाची योजना, राज्याची आदर्श गाव योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण पाणी अडवलं आणि त्यामुळं पाणी साठे खूप झाले आणि पाऊसही मागची 5 वर्ष चांगला पडला. त्यामुळं फारसं टंचाई राज्यामध्ये चर्चा झाली नाही. परंतु बरोबर. आता सर्वदूर जे मौसम विभागाकडून दररोज ज्या नवीन नवीन अपडेट्स येतात की यावर्षी मान्सून लांबतोय आणि मान्सून लांबला तर मग आपलं साहजिकच आहे की पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा खरीपावर हा पूर्ण पावसा मान्सूनवर अवलंबून असतो आणि पुन्हा मग परतीचा मान्सून. मग याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि पिकाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही 1 मेलाच ज्यावेळी अंदाज आला आणि गेली 5 वर्ष सलगपणे पाऊस पडला, त्यावेळी कुठेतरी जाणत होतं आणि यावर मी अनेक ठिकाणी गेली 6 महिन्यापासून भाष्य केलेलं होतं. कारण हो. याला काय लय भविष्य कोणी येऊन सांगावं असं नसतं. कारण बरोबर. दुष्काळी महाराष्ट्र जो आहे, दर 5 वर्षातले 2 वर्ष ही दुष्काळाची आणि टंचाईची परिस्थिती निर्माण होत असे. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये सलगपणे पाऊस पडला आणि तोही बरोबर. कधी कधी असं वाटतं की बारमाही पर्जन्याच्या बेल्टमध्ये आपण चाललो की काय. अगदी गेल्या वर्षी 18 मेला महाराष्ट्राच्या अनेक भागात, विशेष करून दुष्काळी भागात, सगळी धरणं, पाझर तलाव पाण्याचे स्ट्रक्चर पाण्याने भरून गेले होते. म्हणजे सरासरी एवढा पाऊस हा सुरुवातीलाच पडून गेला होता आणि अशा हो. परिस्थितीमध्ये पुन्हा काही भागामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली होती का जे हो. आपण कधीतरी 5-50 वर्षानंतर चर्चा ऐकायचो ढगफुटीची. ते आता बरोबर. हिमालयामध्ये सलग दरवर्षी घडत आहे आणि गेल्या वर्षी पहिल्यांदा
नगर जिल्हा, बीड जिल्हा, पुण्याचा काही भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळं एकाच वेळेस खूप पाऊस पडला, 200-250 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणून आपल्याला या तापमान बदलाचे सगळे परिणाम आहेत आणि याला सामोरं जायचं असलं तर आता एकत्रितपणे निर्णय घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. शेवटी टँकरनी पाणी पुरवठा करणं हे का अंतिम उपाययोजना नाही. आणि म्हणून हिवरे बरोबर. बाजारमध्ये आम्ही 1 मेलाच निर्णय घेतला आमच्या ग्रामसभेत आणि ठरवलं हम्म. की आता आपण पहिलं प्राधान्य जे आहे ते एप्रिल आणि मे महिन्यात, म्हणजे 2027च्या एप्रिल आणि मे महिन्याची पाणी समस्या. कारण हम्म. आता पाऊस कमी पडला, मग आता मान्सूनचा म्हणा किंवा परतीचा मान्सून दोन्ही आले तर अडचण येत नाही. पण दोन्ही पैकी एक ठिकाणी फटका बसला तर पुढच्या एप्रिल आणि मे 27चं पाणी व्यवस्थापन आपल्याला आज करावं लागतंय. कारण बरोबर. निव्वळ आता पाऊस लांबल्यावर जून मध्ये काय होईल, जुलै मध्ये पाऊस चालणार नाही. म्हणून आम्ही हिवरे बाजारमध्ये ग्रामसभेत तोच निर्णय घेतला की आपण आता पहिलं जर मान्सून लांबलाच आणि जो पडल तर पहिलं प्राधान्य आपण जनावरांच्या चाऱ्यासाठी देऊ. कारण शेवटी दूध बर. व्यवसायावरच गाव टिकून आहेत. मग पहिलं हम्म. जनावरांचा चारा घ्यायचा. दुसरं, ज्या फळबागा आपल्या आता उभ्या आहेत त्यातही आमच्याकडे दुष्काळी फळबाग म्हणजे सीताफळाची लागवड खूप मोठी आहे, मग पेरू आहे आणि काही प्रमाणामध्ये संत्रा आहे. बरोबर. आता यात डाळिंब आणि द्राक्ष सारखी किंवा केळी ऊसासारखं पीक आम्ही घेत नाही. आणि ती एक चर्चा केली, म्हणजे आपलं जनावरांचा चारा खरीपातच मोठ्या प्रमाणात करायचं. कारण खरीपात मूग आणि बाजरी किंवा कांदा खरीपात आमच्याकडे मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पण यावेळेस हो. आम्ही ठरवलं की आपण जनावर चाऱ्यांना प्राधान्य देऊ. मग जरी खरीपात जेवढा पाऊस पडल तेवढ्या पावसाच्या आधारे आपल्याला जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवता येईल. आणि आपल्या आहेत बरोबर. त्या फळबागा आपण सर्वजण टिकून ठेवू. आणि आजही बरोबर. पाऊस लांबला तरी आम्हाला आजही, आता यावर्षी गावामध्ये जवळ 12 विहिरी नवीन झाल्या. पण नवीन बर. 12 विहिरी होणे 35-40 फुटावर पाणी मिळतं आमच्याकडे. कारण बोरवेल हम्म. नाही. या सामाजिक शिस्तीचा एक खूप चांगला फायदा आहे. आणि दुसरा एक, बारमाही ज्या पिकांना पाणी लागतं ही पिकं आमच्याकडे घेतली जात नाही, सिजनेबल असतं. हम्म. त्यामुळे फार मोठी हम्म. नुकसान त्यातून होत नाही. आणि मग आम्ही यावेळी कांदा कमी करायचं ठरवलं. कारण पाऊस बर. लांबला आणि कांद्याला पाणी मिळालं नाही का नुकसान होत. म्हणून पिण्याचं पाणी हे पहिलं, जनावर चारा आणि फळबागा मान्सून मध्ये. आणि हम्म. मान्सून हम्म. जरी लांबला आणि परतीचा मान्सून आला तर परतीच्या मान्सून मध्ये सुद्धा जनावरांच्या चाऱ्याला पहिलं प्राधान्य द्यायचं. आणि मग बर. ताळेबंदाच्या प्रमाणे आपल्याकडे किती पाणी शिल्लक आहे तेवढ्या पाण्याच्या आधारे त्या कमी कालावधीतले पिकं घ्यायचे. मग तर असं नियोजन बरोबर. सध्या तरी आमचं गावामध्ये आहे. चालू आहे. अच्छा. आता तुमचं जे काही गाव आहे हिवरे बाजार, ते आदर्श गाव आहे सगळ्या महाराष्ट्रासमोर, आणि मग त्या पद्धतीत म्हणजे तुमच्याकडे ज्याचा स्वीकार केला जातोय, अर्थात त्याच्यामध्ये तुमचं उपलब्ध नैसर्गिक संसाधनं असतील किंवा साधन संपत्ती असेल त्याचाही विचार आपापल्या पातळीवरती गावांनी करायचाच आहे. दुसरा सर यातला महत्वाचा मुद्दा तुम्ही जेव्हा हात घातलात की प्रत्येक गावाचा पाण्याचा एक ताळेबंद मांडला पाहिजे, ज्याला आपण जर असं बोलायचं झालं तर वॉटर बजेटिंग असं म्हणतो. तर हे वॉटर बजेट म्हणजे नेमकं काय असतं, आणि ते तुमच्या गावात तुम्ही ते प्रत्यक्ष राबवलेलं आहे, तर हे सुरुवातीला काय नाही. असतं आणि हा. त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष कशी केली पाहिजे? नाही, वॉटर बजेट कसं आहे, निवळ आता स्पर्धेमध्ये घ्यायचं आणि त्याला गुण आहेत, मार्क आहेत हम्म. म्हणून नाही. पण हम्म. आम्ही हम्म. जो अनुभव गावातला घेतला की निवळ हम्म. पाणी अडवा आणि जिरवा एवढं करून आज हम्म. अजिबात भागत नाही. पाणी अडवा बरोबर. जिरवा हा पहिला प्रयत्न आहे. पण उपलब्ध बरोबर. पाण्याचं योग्य प्रकारे पीक नियोजन हम्म. आणि भूजल व्यवस्थापन करणं हा सर्वात हम्म. मोठाचा पार्ट आहे. आणि तिथे खरं म्हणजे लोकसहभाग आणि सद्विवेक बुद्धीने आपल्याला काम करावं लागतं. कारण एकदा पाणी बरोबर. आलं पडला पाऊस की आपण लगेच ठरलेलं आहे, ज्या पिकाला जास्त पैसे होतात ते पिकं हम्म. आपण हम्म. सगळे करून टाकतो. आणि मग इथे गडबड खरी होती. ताळेबंद बरोबर. म्हणजे काय, जो की आम्ही हिवरे हम्म. बाजारमध्ये ज्यावेळी पहिलं पाणी अडवा जिरवाचं काम सुरू केलं, पुन्हा राज्य हो. आदर्श गाव नेतून गावामध्ये ज्यावेळेस काम मंजूर झालं 95 ते 2000, आणि आम्ही हो. ज्यावेळेस काम 93-94 वनक्षेत्रामध्ये आम्ही JFMचं काम हम्म. केलं. आणि तिथं बरोबर. पहिल्यांदा
झाडं लावून चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि पुढे गेलो. पण ज्यावेळी लक्षात आलं, कधी एक तर खरीपाचा म्हणजे मान्सूनचा पाऊस लांबतो आणि मग आपल्याला परतीच्या मान्सूनची वाट पाहावी लागते. काही वेळेस मान्सून चांगला पडतो तर परतीचा मान्सून कमी पडतो. 18-19 आपण पाहिलं, मान्सून पडला आणि परतीचा मान्सून आलाच नाही. आणि त्यावेळेस ताळेबंदाच्या आधारे आम्ही 350 हेक्टरवर जवळपास आमचा कांदा पीक होतं, हे सोडून दिलं. आणि त्याचा परिणाम आम्ही एप्रिल-मे मध्ये फळबागा जगवल्या आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सुरक्षित राहील. कारण फक्त 200-2.25 मिलीमीटर पाऊस पडला होता. आणि तीच परिस्थिती आज आहे. म्हणजे 5 ते 6 वर्षात असं घडतंच. मग ताळेबंद म्हणजे काय आहे, की हिवरे बाजारमध्ये जेव्हा आम्ही काम केलं, तर आम्हाला पाऊस किती पडला त्याचा अंदाज घ्यायला मग नगर तहसीलमध्ये पर्जन्यमापक होते. आणि पूर्वी सगळे बर. तहसीललाच असायचे. आणि मग तहसील नगर हिवरे बाजार पासून 16 किलोमीटर आहे. आणि पाऊस कसा पडतो आपण पाहतोय. एका पाणलोटात 10 mm पडला तो 2 नंबर तो 20 पडतो. 3 नंबर मध्ये कधी 35-40 mm पडतो. मग आम्ही पहिल्यांदा की एक ते पर्जन्यमापक आम्ही हिवरे बाजारमध्ये बसवलं 1 नंबर पाणलोटात, म्हणजे गावातल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या वरती. पण ज्यावेळी हो. पाऊस पडला नेमके गावात किती कळत नसायचं. मग आम्ही 3 मायक्रो वॉटर शेड मध्ये 3 पाणलोट बसवले. हे 95 बर. सालची गोष्ट सांगतो. आणि 3 बर. पडले. मग त्याचा परिणाम ताळेबंद व्यवस्थित यायला. पण ताळेबंद काढण्यासाठी तुमच्या मातीचा पोत कसा आहे, मुरमाड आहे का मुरुम मिक्स आहे का एकदम ब्लॅक कॉटन सॉइल आहे, याचा अभ्यास हो. लागतो. मग आमच्याकडे ते बरोबर. नव्हतं. आमच्याकडे काय स्थानिक ज्ञान फिरताना लक्षात आलं, की आपल्याकडे पाऊस पडतो किती निश्चित. मग त्यातून आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, वाल्मिजी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट संभाजीनगरला आहे, हे सगळे आमचं लोकल नॉलेज आणि विविध यंत्रणेचं टेक्निकल नॉलेज याचा मेळ घातला होता. आणि तो हो, अभ्यास हो. करून आपल्या मातीची पाणी धारण क्षमता किती आहे हे पहिल्यांदा आम्ही पाहिले. कारण मुरमाड मातीत फार पाऊस पडला की लगेच पाणी झिरपतं. ब्लॅक वॉटर बरोबर. सॉइल असेल तर त्याला पाणी जिरण्याला वेळ लागतो. आणि एकदम हार्ड असेल तर मग तिथे काय पाणी वाहूनच जात असं. म्हणजे हा बरोबर. सगळा अभ्यास करून आम्ही 95 साली पहिल्या पाण्यात ताळेबंद आम्ही गावकऱ्यांनी मांडला. किंवा हो. आपल्याला पाऊस पडतो 3 मायक्रो वॉटर शेडमुळं. कारण 95 ला हं. एक होता. आणि कधी हं. 2 आणि 3 मध्ये कमी जास्त पाणी व्हायला लागलं. मग तिथे हं. आम्ही जो 3 मायक्रो वॉटर शेड मध्ये 3 पर्जन्यमापक घेतले. मग याला यंत्रणा कुठे आमच्याकडे, ग्रामपंचायत हं. कर्मचारी नाहीत किंवा कोणी पाहायचं. मग आम्ही शाळेच्या मुलांचा वापर केला यामध्ये. आणि 3 बर. मायक्रो वॉटर शेड मध्ये सेंटरला ज्या मुलांची घरं असतील त्या घराच्या वरती आम्ही पर्जन्यमापक ठेवलं. आणि आता हो. 5वी ते 10वी मुलं, ते 3 मुलं आणि जवळपास आमच्याकडे 9 ऑब्झर्वेशन वेल आहेत. त्याची थोडी आम्ही GSD पण मदत घेतली. आणि मग त्यातून आपल्याकडे नेमकी किती आहे, मग मी पण तो अभ्यास केला. कारण बर. गावामध्ये ज्या वेळेस पाऊस पडायचा तर तो हं. वाहून, आता 3 बाजूनी डोंगर, उघडा एकदम खडकावरतीच गाव आहे. 10% सुद्धा ब्लॅक कॉटन सॉइल गावामध्ये नाही. आणि 2 अच्छा. तलाव होते, पाणी सगळं लीक झालं का निघून जायचं. पाण्याचा ताळेबंद तेव्हा निश्चित येईल किती मिलीमीटर पाऊस आपल्या गावात पडला. आणि तो हं. अडवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या, ट्रीटमेंट्स केल्यात, कुठले कुठले बरोबर. उपचार केलेत. मग पाझर हं. तलाव असेल, गली प्लग, लूज बोल्डर, रार्धन डॅम, चेक डॅम, डीप सीसीटी, फार्म बंडीन, गॅबियम बंधारा असेल, वनराई बंधारा असेल, हे हो. याचा अभ्यास करावा लागतो. आणि नुसतं हं. स्ट्रक्चरचा अभ्यास करून चालत नाही. त्या स्ट्रक्चर मध्ये नेमकी तेवढा पाणी साठा होतोय का, होतो हे का? खूप महत्वाचं आहे. आणि त्याला जर बरोबर आहे. लिकेज असेल तर आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. हे सगळ्या बरोबर. याचा जो जेव्हा अभ्यास मी केला आणि मग हं. संबंधित डिपार्टमेंटची चर्चा करून त्यांना हे हं. बसवायला लावलं आम्ही त्यात. कारण हं. देशामधला पहिला पाण्यात ताळेबंद करणारं गाव हे हिवरे बाजार आहे, बरोबर. पहिल्यांदा. आणि हं. आजही हं. गेली 30 वर्ष या ताळेबंदाप्रमाणे आम्ही गावात काम करतो. आणि आमची शाळेची बरं. मुलं, तेवढं आपोआप मुलांनाही अभ्यासाच्या बाहेर एक एक ज्ञान मिळतं नाही.
आणि मग पाऊस किती बरोबर आहे. पडला ते काय करतात, सायंकाळी 7 ते 8 आणि सकाळी 7 ते 8 या वेळेस जो पाऊस हं. पडतो त्याचं वही मध्ये टिपून ठेवतात घेऊन, आणि ते शाळेत बरं. येताना घेऊन येतात. मग शाळेत दिलं बरोबर. की मग महिन्याचं रेकॉर्ड शाळेत जमा होतं, आणि दर महिना हं. अखेरीला की या महिन्यात किती मिलीमीटर पाऊस पडला, आणि मग त्याचं बेरीज होते, आणि ते आम्ही मग गावात डिस्प्ले करतो. मग पाऊस पडेपर्यंत हे सगळं रेकॉर्ड तयार होतं. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही बरोबर. ताळेबंद एका पर्जन्यमापा मांडायचो, त्यावेळेस 2 किंवा 3 नंबर कमी जास्त झाला का तिथल्या विहिरीचे आकडे चुकायचे. मग 2004 नंतर आमच्याकडे हे परफेक्ट आलं का त्यावेळेस 3 वॉटर शेड बसले, आणि 3 मायक्रो वॉटर शेड मध्ये 3 पर्जन्यमापक ठेवले आम्ही. आणि तेही आपले JDA जे एक मॉडेल होतं, साधं हं. सोपं होत, आणि ते हो. आम्ही 5,000 रुपये किंमत होती. म्हणजे मग राधेश्याम मोपलवार साहेब असतील किंवा विकास खारगे साहेब असतील, की हे ज्यावेळेस JDA डायरेक्टर होते त्या पिरियड मध्ये खरं आम्ही, आणि त्याच वेळेस अच्छा. आम्ही कृत्रिम खडक दुभंजनाचा एक खूप छान प्रयोग केला. कारण 1 नंबर बरं. पाणलोट मध्ये एक 3-4 साखळी माती नाला बंड आहेत, आणि आम्ही कधी हं. केल्या, 95-96 ला केल्या होत्या आदर्श गावनेतून साखळी माती बरोबर. नाला बंड. आणि सगळं हं, हं. स्ट्रक्चर, एकही स्ट्रक्चर आमचं लीक नाही. मी काम सुरू अच्छा. करण्याऐवजी गावात रोजगार हमी योजनेतून जवळपास 34च्या पुढे माती नाला बंद झाले होते. आणि हे मात्र बरोबर. लोकांना त्यावेळेस काळी माती टाकणं, कारण की हे नाही, रोजगार मिळतोय म्हणून फक्त काम करायचं, पाणी हं, अडवा हं, हं. जिरवाचा उद्देश नव्हता. आणि मग आदर्श गावनेतून आम्ही या माती नाला बंडी रोजगार हमीचेच पैसे होते, त्यातून रिपेअर केल्या. आजपर्यंत त्याला गळती नाही. आणि आम्ही बरोबर. एकदाच काम केलं हे लक्षात घ्या, हिवरे हं. बाजारच्या पाणलोट क्षेत्र विकासात. कारण माती नाला बंडींचं आयुष्य 9 वर्षाचं आहे, सिमेंट बांधाचं अच्छा. 24 वर्ष आहे, त्याचं हं, लाईफ हं. ठरलेलं आहे. पण आमच्याकडे जे काम झालेलं आहे त्यात माती नाला बंड आम्ही 95-96 ला केल्या. आज 20 वर्ष होऊन गेले त्याला रिपेअरिंग नाही. डीप सीसीटी 95 ते 97 केलं, त्याला रिपेअरिंग नाही, हं. 90% फंक्शन करताय. म्हणून डीप सीसीटीचं तर लाईफ 3च वर्ष ठरलंय. 3च वर्षच. साधी हं. शिशिवटी 2-3 सीजन मध्ये सगळं भरून जातं. कारण आमच्याकडे हं. चराईबंदी कुऱ्हाडबंदी एकदम परफेक्ट आहे, आणि त्याचा परिणाम आमच्याकडे कुठलंही शिल्टिंग होत नाही. आणि सगळं वॉटरशेड मध्ये अप्पर मध्ये जे काम केलंय आम्ही, कारण आपण फक्त हं. सिमेंटचं बांध, पाझर तलाव, माती नाला बंद किंवा कोल्हापूर टाईप बंधारे हे मोठ्या स्ट्रक्चरकडे पाहतो. पण या स्ट्रक्चरचं जे हं. आयुष्य वाढवायचं काम आहे ते छोटे मोठे हं. ओघळ जे आहे याचं नियंत्रण महत्वाचं असतं. म्हणून लूज बोल्डर असेल, गॅबिन बांध असेल, किंवा ब्रशवूड डॅम असेल, छोटे स्ट्रक्चर आहे, किंवा गली प्लग्ज आहेत, साधे दगडाचे असतात, पाण्याचा स्पीड कमी करून फिल्टर करून पाणी सोडतात. याचा परिणाम नितळ पाणी येतं. आणि मग आम्ही बरोबर. एवढं आणि एकदाच काम केलं आदर्श गावनेतून, पुन्हा आम्ही हं. कुठल्याही प्रकारे येणे नाही. तर काही गावं खूप अशी आहेत राज्यात, 5-5 हं. योजनातून कामं झालेत पण पुन्हाही टँकर येतात, कारण कामं बरोबर. चांगली होतात. परंतु हं. पाणी आलं का त्याचं पीक नियोजन करता येत नाही. कारण पाणी एकदा शेतकऱ्यांच्या विहिरीत गेलं का तो शेतकरी कोणाचंही ऐकत नाही. कारण गावं आणि हं. पाणलोट आदर्श होऊ शकतात, पण ते केव्हा शाश्वत होतील, जेव्हा हं. शेतकरी प्रामाणिकपणे पाण्याचा आणि पिकाचं नियोजन करून पाण्याचा वापर करेल, तीच गावं टिकतात. अन्यथा 5 वर्ष गावं खूप छान दिसतात, पण एकदा हं. नदीच्या कडेने, ओढ्याच्या कडेने किंवा बंधाऱ्याच्या कडेने एकदा बोरवेल सुरू झाले, आणि काय हं. होतं महाराष्ट्रात आपल्याकडे जे धोका आहे, कारण हो. शेततळे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि शेततळे हं. हे इनलेट आउटलेटची खरी संकल्पना होती. पण ज्यावेळी बरोबर. प्लास्टिक त्यामध्ये आलं त्यावेळी घडलंय काय, कारण कोकणामध्ये पाऊस खूप पडतो, आपण हं. मान्सून मध्ये पाणी उचललं साठवून ठेवलं शेततळ्यात चालू शकतं. विदर्भात पाऊस चांगला पडतो. पण जो दुष्काळी भाग आहे महाराष्ट्रातला, हं. म्हणजे मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आहे, इथे पाऊस मान्सून पडला तर पडला, नाहीत नाही पडत. आणि मान्सून हं. पडला चांगला आणि परतीचा आला नाही, आणि मान्सून मध्येच लोकांनी विहिरीचं पाणी उपसून शेततळे भरून ठेवले, आणि परतीचा आला नाही तर त्याचा मोठा फटका बसतो.
हे आम्ही अनुभवातून अच्छा. पाहिलं. कारण दुष्काळी हं, भाग जो आहे महाराष्ट्राचा अवर्षण प्रवण, इथं हं. सरासरी एवढा पाऊस पडल्याशिवाय शेततळे भरले नाही पाहिजे. नाहीतर बरं. गावात 50 शेततळे झाले तर शेतकऱ्याचे जे शेततळे ज्यांचे आहेत ते शेतकरीच पाण्याचा उपयोग करतील. कारण आमच्याकडे आम्ही 100 शेततळे इनलेट आउटलेटचे ऑनलाईन भरले होते. त्यापैकी हं. 16 लोक तयार झाले. मग आम्ही 16 लोकांनी बरं. शेततळे केले. त्यातले 4 लोकांनी पुढे प्लास्टिक कागद टाकला आणि 3-4 हं. वर्ष सलग पाऊस चांगला पडला, त्यामुळे कोणाला काही वाटलं नाही. मान्सून मध्येच भरून ठेवले होते. पण ज्या वेळेस परतीचा मान्सून आला नाही 18-19 मध्ये, आणि त्याचा परिणाम 4 शेततळ्याच्या कडेच्या जवळपास 70 ते 80 विहिरी एकदम कोरड्या पडल्या. कारण हं. परतीचा मान्सून आला नाही. त्यातला एक शेततळ्याचा कागद हा त्या खेकडा आणि कुरतडला, त्यामुळे ते लीक झालं. लीक झाल्यावर त्याच्याकडेच्या सगळ्या विहिरी पाण्याने भरून गेल्या. मग हे ज्यावेळेस अच्छा. लोकांच्या पुढे येतं त्यावेळेस लोकांमध्ये, आणि काय होतं आता महाराष्ट्रात जमीन धारण क्षेत्र कमी कमी होत चाललंय. आणि ज्याच्याकडे बरोबर. मोठं क्षेत्र आहे तो मोठं क्षेत्र करू शकतो. पण जे आता 1 एकर 2 एकर 3 एकरावर शेतकरी आलेत, या शेतकऱ्यांना मोठं क्षेत्र करता येणं शक्य नाही. आणि म्हणून याच्यामध्ये कुठेतरी एक सामाजिक शिस्त असणं गरजेचं आहे. आणि ती गरजेचं आहे. सामाजिक शिस्त की सरासरी एवढा पाऊस पडून जे गावाचं पाणी आता वाहून जात आहे, मग त्या पाण्याने शेततळे भरून ठेवायला हरकत नाही. आज काय होतं, एक मोठा पाऊस पडला सगळं धरणात किंवा नालाबंद सगळीकडे पाणी आलं की लगेच आपण शेततळ भरायला सुरुवात करतो. आपल्या हं, धरणामधलं 35-40% बाष्पीभवन होत. आज प्लास्टिकच्या शेततळ्यात जवळ हं. 50-55% पुढे बाष्पीभवन होत. मग एवढं पाणी बरं. जमिनीखालचं आपण वाया घालवतो. आणि याचा परिणाम बरोबर आहे. काय, ज्या भागात आता आमच्याकडे बोरवेल नाही त्याचा परिणाम हं, कमीत कमी, आणि झाडे खूप आहेत, झाडी जास्त लावली हं. आणि बोरवेल नसल्यामुळं आज 35-40 फुटा विहिरींना पाणी लागतं. आज 12-13 बरोबर. हातपंप आहेत आमच्याकडे. एकदा हापसला आता मे महिना संपला, आता आमचा हं, सेल्फी विथ हँडपंप, पाऊस लांबला की मग आम्हाला आनंद होतो. कारण पाणलोटाचं यश जे आहे ते पाहायचं असेल तर तुम्हाला मे महिना अखेरीच कळतं. पाऊस पडल्यावर तर सगळी हं. गाव पाणीदार असतात. होय. पण जेव्हा टंचाईचा कालखंड असो तिथं तुमच्या गावाचं सामाजिक शिस्त जे आहे, पीक ते नियोजन दिसून येतं. आणि हं. भूजल व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. म्हणून पाण्याचा ताळेबंद मांडणं कागदावर, आता आम्ही कुठं पहिला 2 ऑक्टोबरला मांडतो की आता हं. खरीपाला किती पाऊस पडलाय मान्सूनचा, मग रब्बीला काय तयारी करायची. आणि नवरात्री उत्सवात, मग आमच्या नवरात्री उत्सवात 5व्या किंवा 6व्या माळेला मग आमच्या गावाचा ताळेबंद सगळ्या महिला ग्रामस्थ पण देवीच्या सर आता यात्रेचा. आता हे सगळं सांगत असताना एक प्रश्न असा सुद्धा उपस्थित होतो, की आता वेगवेगळ्या गावातले हे मंडळी हे बघत असतील आपलं सगळं चर्चा आणि त्यांच्या मनात एक प्रश्न येईल, की याच्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काही मदत गावांना मिळू शकते का? पाणलोट विकास कार्यक्रम घडवून आणण्यासाठी? आणि मग ती मिळत असेल किंवा ती मिळवायची असेल तर काय करावं लागतं? असा एक प्रश्न सुद्धा त्यांच्या मनात असणार आहे हे सगळं ऐकताना. नाही, कसं आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेतच. आपली हं, रोजगार हमी योजना आहे. आणि हं, महाराष्ट्रामध्ये तर सामाजिक चळवळीचं महाराष्ट्र देशाचं केंद्र आहे. कारण हं, महाराष्ट्राच्या सामाजिक सगळ्या चळवळी या केंद्र शासनाने राष्ट्रीय योजना म्हणून स्वीकारल्या. मग आपलं हं, रोजगार हमी योजना केंद्रीय हं, मनरेगा म्हणून पुढे आली, किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, किंवा रोजगार हमी योजनेतून फलोद्यान, हे 92ला रोजगार हमीतून राष्ट्रीय फलोद्यान योजना आली, किंवा जलयुक्त शिवार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणून पुढे आली, किंवा गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, हे भारत सरकार स्वच्छ भारत मिशन म्हणून. महाराष्ट्र हे प्रयोगशील राज्य आहे. आणि इथं आपण पाहतो की स्वच्छता हं, अभियान, हं, किंवा नाम फाउंडेशन, जैन संघटनेचं काम मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर जलयुक्त शिवार आहे, किंवा पाणी फाउंडेशन आहे. म्हणजे केवढ्या मोठ्या चळवळी आहे. यातून लोकसहभागातून खूप कामं होतात. आणि हं. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, आणि आता CSRचा सगळ्यात मोठा लाभ मी म्हणेल भारतात कोण घेत असेल तर महाराष्ट्र राज्यात. कारण महाराष्ट्रात बरं. गावाची जागृती चांगली आहे.
कार्यकर्ते हम्म. जागृत आहेत, लोकप्रतिनिधी जागृत आहेत आणि महाराष्ट्राची जी प्रशासकीय यंत्रणा आहे, या प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा नवीन नवीन प्रयोग शिकायला मिळतात. आम्ही जेव्हा आता गेल्या हम्म. महिन्यातच मी 3 राज्यात जाऊन आलो. IIT रुड़की हम्म. उत्तराखंडमध्ये किंवा हम्म. बेंगलोरला राष्ट्रीय जलयोद्धा पुरस्काराचं वितरण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री रविशंकरजी गुरुजींनी ठेवलं होतं, किंवा हम्म. केंद्रीय कृषी ग्रामविकास मंत्री महोदयांनी भोपाळमध्ये मोठं राष्ट्रीय कृषी संमेलन केलं. मग इथं ज्यावेळेस जातो, महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन म्हटलं त्यात किंवा मी बोलणार असेल तर मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे असते. आणि रोजच्या हम्म. व्हिजिट, गावात येणं जाणं, पाहणारे येणं, तर याही गोष्टी आता तेलंगणाचे 44 डेप्युटी कलेक्टर 2 दिवस हिवरे बाजारमध्ये येऊन राहून गेले, किंवा अनेक शास्त्रज्ञ येतात बाहेरचे लोक. कारण महाराष्ट्राचे जे प्रयोग आहेत वेगवेगळे, ते लोकसहभागाच्या आधारावर आहेत. आणि जिथे लोकसहभाग चांगला असो तिथे एक मोठी म्हणून केंद्राच्या खूप योजना आहेत. आपल्याला पाणी अडवा आणि जरवासाठी आपण सर्च केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. पण घेता येईल. निव्वळ पाणी अडवा हम्म. आणि जिरवाच्या योजना राबवूनच निसर्ग चालणार नाही. तर आपल्याला पीक आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे. आणि आता तर आपण हम्म. पाहतो यल निनोमुळे जे भविष्य काळात जी अडचण आहे, एक तर कमी कालावधीत ती. जास्तचा पाऊस आणि जास्तीचा हम्म. पाऊस. आता 5 वर्षाचा रेकॉर्ड आमच्या पावसाचा आहे, 95 पासून आहे ते. पण मागच्या 5 वर्षात बरोबर. पाहिलं, 5 वर्षापूर्वी 59-60 दिवसात जो पाऊस पडला, तो 4 वर्षापूर्वी 39-40 दिवसात पडला. तो तीन बरोबर आहे. वर्षापूर्वी 28 दिवसात पडला. दोन हम्म. वर्षापूर्वी तो 22 दिवसात पडला. आणि गेल्या वर्षी हम्म. आपण पाहिलं 18 दिवसात पडून गेला. आणि अहिल्यानगर जिल्ह्याची सरासरी ही ओलांडून पहिल्यांदा 1000 मिलीमीटर पाऊस पडला. मग पण आता याच्यातून एक याच्यावरती, जन पण सर याच्यामध्ये आता तुम्ही जशी ही आकडेवारी सांगितलीत, त्याच्यामध्ये आता काही काळ अतिवृष्टी होतीये, काही काळ आत्ताचं जे सीझन आहे किंवा आत्ता जे काही प्रिडिक्शन येत आहेत हवामान बद्दलचे, त्याच्यामध्ये असं दिसतंय की पुढच्या काळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल. तर हा जो काही हवामानातला बदल आहे टोकाचा, हा घडून येतोय आणि त्याच्यासाठी अर्थातच वेगवेगळी कारण कारणीभूत आहेत. पण मग यामध्ये हिवरे बाजार सारखं मॉडेल जे आहे ते वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये ते राबवलं जाण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि ते तिथं यशस्वी कसं होईल, याच्याबद्दल काय तुमचं काय होतं, मत आहे? आता मी पण अनुभव घेतो. गावात हम्म. येणारे लोक किंवा पाहणारे ते म्हणतात, नाही हो, हिवरे बाजार झाल्या. हो. आणि आता पोपट पवारने हिवरे बाजार केलं आणि बाकी कुठं केला. काय केलं? आता हा. मी तुमच्या गावात येऊन गाव करू शकतो का? हम्म. हम्म. नाही ना. हम्म. हम्म. स्थानिक हम्म. नेतृत्व कोणीतरी पुढे, मग ते स्थानिक एखादा सरपंच असू शकतो, एखादा हम्म. सामाजिक कार्यकर्ता असू शकतो, एखादी NGO असू शकते, किंवा शासकीय यंत्रणेतील अधिकारी सुद्धा खूप चांगला. अनेक महाराष्ट्रात अनेक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी हम्म. अधिकारी, जिल्हा परिषद किंवा गट विकास हम्म. अधिकारी असे खूप आहेत, किंवा हम्म. वन अधिकारी हम्म. आहेत. खूप हो. अधिकारी एक वेगळ्या पद्धतीने गावात काम करत असतात. आणि त्यांची इच्छा अशी की काहीतरी हिवरे बाजार झालंय तर आणखी काही नवीन आपल्याला करता येईल का, हाही प्रयत्न त्या ठिकाणी असतो. म्हणून मला असं वाटतं की प्रयत्न सर्वांनी केले तर प्रत्येक हा यश अपयश कमी जास्त प्रमाण राहील. आणि हिवरे बाजार सारखेच काम कोकणात हो. होईल असं नाही. फक्त कॉमन हम्म. फॅक्टर एक आहे की स्थानिक हम्म. लोकांचा हम्म. सहभाग आणि शासकीय हम्म. यंत्रणेचं सकारात्मक पाठबळ. हे जर हम्म. 2 गोष्टी एकत्र आले तर प्रत्येक गाव. आता मी हम्म. 90 साली काम सुरू केलं, तेवढं असं काही समोर हम्म. उदाहरण नव्हतं, किंवा एखाद्या गावच्या सरपंचाने पुढाकार घेऊन एखादं गाव हो. आदर्श केलंय, असं नव्हतं. पण ज्यावेळी हम्म. त्यात हम्म. पडलो हम्म. आणि सुरुवात झाली, आज कमीत हो. कमी अनेक उदाहरणं आपल्याला पाहण्यासाठी आहेत. म्हणून आपण फिरलं पाहिजे, सहली काढल्या पाहिजे. आणि तिथे जाऊन हम्म. आपण नवीन नवीन गोष्टी समजून घेऊन जर काम केलं तर मला वाटतं प्रत्येक गावात, कारण महाराष्ट्रात फिरताना पाहिलं, देशात फिरताना अनेक गावं खूप सुंदर आणि उत्तम कामं सुंदर केली. झाले. आणि बरोबर आहे. पुढे काय झालं की मग गावात थोडे गावाला प्रसिद्धी मिळायला लागली की मग खऱ्या हम्म. समस्या नेतृत्वात सुरू होतात. हम्म. बरोबर आहे. गावात पैसे यायला लागले की समस्या सुरू होतात. म्हणून कामात सामाजिक अंकेक्षण आपण केलं पाहिजे. मी तर आता राज्य शासनालाही पत्र दिलेलं आहे की आमचं 90 पासून आता 26 पर्यंत झालेल्या कामाचं ऑडिट हम्म. करून द्या.
मी राज्याच्या ऑडिट बरोबर. कमिटीत सदस्य आहे आणि मुख्य सचिव महोदयांना पत्र दिलं. उद्देश एकच आहे की नेमकी गावं बदलण्यासाठी काय केलं पाहिजे. निवळ हं, हं, पैसे हं. खूप आले, योजना आल्या म्हणजे गाव बदलतील असं अजिबात नाही. उलट जास्त बरोबर. गावात योजना पैसे यायला लागले का जास्त त्रास होतो. म्हणून कामामधली जी पारदर्शकता आहे आणि कामाची हं, गुणवत्ता आहे, कारण खराब काम हं. झालं का लगेच गावभर चर्चा होते आणि लगेच सुरुवात होती. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या गावाचं खूप नाव व्हायला लागलं की तरी अडचणी सुरू होतात. म्हणून सगळ्यात मोठं हं. स्किल जे आहे ना लोकांचं, आता 25 वर्ष आम्ही टिकवलं. त्यामध्ये एक बरोबर, हे मुख्य आमचं, प्रत्येक पैशाचा हिशोब आमचा समोर असतो. आणि निवळ पाणी बरोबर. आल्यानं लोक बदलतील असं नाही. असं नाही होणार. पाणी हं. आल्यावर आता त्यांच्या शेतीला आर्थिक आर्थिक शिस्त सुद्धा खूप महत्वाची आहे. आता महत्वाची आमच्या आहे. गावात मुंबादेवी दूध संस्था आहे. आमच्या कार्ड 60-70 लाख रुपये शिल्लक आहेत आणि गेल्या 2 वर्षात 2.25 कोटी रुपये आम्ही लोकांना वाटले गायी आणि म्हशी घेण्यासाठी. पण दर बरोबर. महिन्याचा हप्ता जो आहे तो नियमितपणे परत द्यायचा आणि त्याला 2 साक्षीदार असतात. नाही दिले हं. तर साक्षीदार देतात. मग तिथं डेअरी कोण कमी पडलं तर विविध कार्यकारी सेवा संस्था आहे, जे काळी ब्लॅकलिस्ट होती. आज जवळपास 5.5 कोटी रुपयावर टर्नओव्हर गेला तिचा आणि 31 हं. मेला सभासद पातळीवर 100% वसूल होतो. आणि तिसरा बरं. सोर्स आम्ही राष्ट्रीयकृत बँक गावामध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्र. कोणी हं. कागद द्या, 5व्या दिवशी कर्ज मंजूर होतं. आणि बँक हं. ऑफ महाराष्ट्राचं घेतलेलं कर्ज सुद्धा नियमित 100% भरलं जातं, थकबाकी नस. आणि हं, हं, म्हणून हं. सरकारची ज्या घोषणा होतात कर्जमाफीच्या, मग त्याला आम्ही दरवेळा आग्रह करावा लागतो का हं. नियमित भरणाऱ्याला सुद्धा, प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यांना सुद्धा सवलत त्यातून मिळाली पाहिजे. म्हणून बरोबर, ज्यावेळी आर्थिक शिस्त येईल त्यावेळी सामाजिक शिस्त येते. आर्थिक आणि बरोबर. सामाजिक शिस्त आली तर मग दुष्काळ पडो किंवा अतिवृष्टी हो, कुठल्याही प्रसंगात लोकांची एक बैठक असेल तर ते बाहेर जाते. म्हणून सगळ्यात आता महत्वाचं गावात एक विचाराची बैठक असणं खूप महत्वाचं आहे. असली पाहिजे महत्वाचं. याच्यामध्ये सर तुम्ही आता CSRचा म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधीचा उल्लेख केला. तर आता तो मिळवण्यासाठी ज्या पद्धतीचा CSR असेल त्याच्यानुसार ग्रामपंचायत आणि CSR याच्यामध्ये कसा समन्वय असला पाहिजे? कारण तुम्ही असं म्हणालात की मोठ्या प्रमाणावरती CSR दिला जातो. आता दुष्काळाची परिस्थिती पुढच्या काळात जर का निर्माण झाली, तर त्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची जी काही कामं आहेत, ती त्यातनं होऊ शकतात का? आणि झाली तर मग त्याच्यासाठी ग्रामपंचायत आणि परत CSR याच्यामध्ये कसा समन्वय असला पाहिजे? नाही, कसं आहे का, आता खरं म्हणजे हं, CSRच्या पहिल्या बैठकीत डिझाईन करताना पासून दिलेला मी त्यात होतो. हं, प्रेझेंटेशन द्यायला मिळालं आणि CSRच्या खूप सहली, आता मी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री दिल्लीला 3-4 कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं किंवा स्टेटचा आहे. आणि भारतभरातील CSRचे सगळ्या कंपन्याचे हेड हिवरे बाजारला येऊन गेले. आता नुकते टोयोटोचे CSR हेड आले होते, जे 300 हं, प्रोजेक्ट देशात चालू आहेत. तिथे कसं हं, आम्ही CSR उपयोगात आणला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी हं, येतात CSR मिळतो. खरं म्हणजे एक माझी या प्रसंगी एक विनंती राज्य शासनाला आहे आणि हं, मागे केली होती की एक वन विंडो सिस्टम आपल्याकडे असली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांकडे. आज काय होतं, शासकीय यंत्रणा कुठे काम करते, CSR कुठे काम करतात किंवा बँका कुठे काम करतात, NGO कुठे काम करतात, हे कोणालाच काही त्याचं एकत्रित हे नाही. आपण हं, जोपर्यंत एखाद्या गावचा पुढच्या 5 वर्षाचा आराखडा तयार करून त्यावर काम करत नाही. आज हिवरे बाजार आम्ही पुढच्या 25 वर्षात काय समस्या येतील त्याच्यावर आज चर्चा करतोय. आपण निवळ CSR मिळाला तेवढ्या पुरतं नाही पाहिजे. आणि कुठलंही काम करताना त्याची गुणवत्ता असली पाहिजे. निव्वळ हं, पैसे आले, टेंडर झालं आणि टेंडर भोवतीच जर व्यवस्था फिरायला लागली तर मग काय होणार नाही. मग पाऊस कमी पडला की मग लगेच टँकर लागतात आणि पाणी आलं की लगेच यशोगाथाच्या बातम्या यायला सुरू होतात. म्हणजे ज्यांच्या यशोगाथा आल्या तेच पुढे टँकरचे यशोगाथेकडे कसे जातात, यावर आपण चिंतन करणं गरजेचं आहे. करणं आणि गरजेचं आहे. ज्या वेळेस हं, त्यावर चिंतन करून आम्ही ठरवलं, आम्हाला पुन्हा गावात पुढची 25-30 वर्ष कुठलाही स्ट्रक्चर रिपेअर करायचं नाही. कारण कामाची गुणवत्ता असेल ना तो कुठेही अडचण येत नाही. आणि एकदा काम हं, झालं, नाही तर आपण पाहतो ना 6-6 योजनातून
काही गावामध्ये कामं झाली, पाणी अडवा जिरवा, तरी पुन्हा ते गाव हो. टंचाईतच आहेत. म्हणून निव्वळ हम्म. कामं होऊन चालणार नाही, त्या कामाची गुणवत्ता. आणि आता कसं आहे, नवीन साईड आपल्या शिल्लक राहिल्या नाहीत, कारण खूप कामं आपल्या झाली. जे जुन्या काळातले पाझर तलाव झालेले आहेत, मोठ्या हो. माती नालाबांचा आहेत, किंवा जुने कोल्हापूर टाईप बंधारे झालेले आहेत, साठवण बंधारे आहेत. खरं याचा सर्वे करून, त्या सर्वेचा हम्म. उपयोग करून घेऊन त्याचं रिपेअरिंग जर केलं, तर मला वाटतं मोठा पाणी साठा निर्माण होऊ शकतो. कारण नवीन पाणी आणि मापदंडाचं आहे ना, जोपर्यंत हम्म. आपण कॉस्ट नॉर्म निश्चित करत नाही. पूर्वी कसं होतं, किती पाणी साठा आहे, हो. तर त्या पाण्या साठ्याच्या आधारे त्याचे मापदंड ठरायचे. आज तसं राहिलंच नाही. हम्म. आज काय होतं, हम्म. डिझाईन जे आहे ते, मग पाणी साठा छोटा असला तर डिझाईन मोठंच होतं. म्हणून बरोबर. आपल्याला कुठेतरी निव्वळ खर्च पाणलोटा तर गावात झाला म्हणजे खूप काम झालं असं नाहीये. तर हम्म. कामाची गुणवत्ता आणि त्या कामात खरोखर किती पाणी अडलंय वाढलं. याचं मूल्यमापन जे आहे ना, थर्ड पार्टी व्हायला पाहिजे. मग खरं बरोबर आहे. नाही तर काय होतं, आपण आराखडा तयार करतो, ट्रीटमेंट काय करायचं ठरवतो, हा नाला बंद हे केलं, एवढं पाणी अडल, एवढा पाऊस पडला, पण ऍक्च्युली तेवढं पाणी अडतंय का? आजही आपल्या हम्म. हम्म. धरणात डेड वॉटर किती आहे, शिल्टिंग किती हम्म. झालेलं आहे, आणि खरोखर धरणात किती पाणी उपलब्ध आहे, याचा अजूनही व्यवस्थित मांडणी आपल्याकडे नाही. आणि आता हम्म. उद्याच्या भविष्यकाळात करणं गरजेचं आहे. कारण कमी पाण्यात, पावसात, जो कमी कालखंडात जास्तीचा पाऊस पडतोय, तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती घेऊन चाललेला आहे. थेंबाचा आकारमान हो. वाढत आहे. आणि 5 वर्षापूर्वी हिवरे बाजारमध्ये भारत देशातील पहिली कार्बन सिक्वेस्ट्रेशन आणि शेडमेंट लॉस, म्हणजे शेडमेंट लॉस म्हणजे काय, की पाऊस पडला आणि पाण्याबरोबर जी माती वाहून चालली, त्यात सेंद्रिय कर्ब किती वाहून चाललाय, सेंद्रिय कर्ब वाहनाचा पहिला प्रयोग देशातला आपण हिवरे बाजारमध्ये घेतला. आता आम्हाला बरोबर. टेक्निकल अधिकार नव्हता, कारण मी पंजाब कमीत कमी 10 वेळा पाहिलाय. आज हो. पंजाबच्या मातीची पाणी धारण क्षमता संपली, त्यावेळी तिथं पाणी हम्म. दिलं तर जमिनी सलाईन होतात. त्यांच्याकडे वॉटर हम्म. ड्रेन करावं लागतंय, शेतातलं पाणी काढून द्यायच्या योजना. आणि आपल्याकडे हम्म. पाणी आडवा जिरवा आहे. मग ते हम्म. करताना आम्ही राहुरी कृषी विद्यापीठाची खूप चांगली मदत घेतली, आणि महाराष्ट्र हम्म. शासनाच्या आदर्श गाव योजनेतून त्यातून आपण पहिली लॅब हिवरे बाजारमध्ये केली, आणि दुसरी लॅब आपण राहुरी कृषी विद्यापीठात केली. नेहमी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी हिवरे बाजार पाहिले यायचे. मग आपण 16-17 मध्ये पहिला पाणलोट हा राज्याच्या आदर्श गाव योजनेतून आपण राहुरी कृषी विद्यापीठाच्या 1,000 हेक्टरवर केलं. त्यात विश्वनाथा म्हणून कुलगुरू होते. त्याचबरोबर बर. आपले शरद गडाख साहेब त्यावेळेस तिथे होते. आणि हम्म. आता हम्म. हम्म. अभिलाष खर्चे सर या ठिकाणी आलेले आहेत, किंवा अगोदर प्रशांत पाटील सर कुलगुरू होते. आणि या राहुरी हम्म. विद्यापीठात देशातलं पहिलं म्हणजे टेक्निकल मदत त्यांची, फंड्स राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेतले. आणि हम्म. आयडिया ही मात्र सगळी आपली होती. कारण हम्म. फिरताना जे हम्म. पाहिलं, निवळ पाणी आडवा जिरवा करतोय, पण त्या मातीचं आरोग्याचं काय. म्हणजे हम्म. 75 वर्षात पंजाबची माती संपली. आज पंजाबला बरोबर. 600 फूट जमिनी खाली गेलं तरी पाणी मिळत नाही. आणि म्हणून हम्म. आपण 5 वर्षाचा आता रिपोर्ट आता बाहेर येतोय, एक ट्रीटेड अनट्रीटेड. आणि आता सेंद्रिय कर्ब जो आहे, कारण मातीची जी ताकद आहे, उपजाऊपणा आहे, तो सेंद्रिय हम्म. कर्बात असतो. आणि सेंद्रिय बरोबर. कर्बामुळंच आपल्याला जे शेतीचा पेच असो, सामू ज्याला म्हणतो आपण, किंवा ज्याला आपण जे बॅक्टेरिया आहेत, जे पिकाला अनुकूल वातावरण तयार करतात, हे महत्वाचं. नाही तर माती मारून टाकू राहिलो होतो आपण सध्या. मातीचा हम्म. आपण विचारच केला नाही, फक्त पाणी अडू आणि जरवाचा विचार करतो. मृत संधारण म्हणजे आम्ही जे सायंटिफिक केलंय, वन संवर्धन, मृत संवर्धन. मृत संवर्धन म्हणजे एरिया ट्रीटमेंट, म्हणजे शिवाराची बांधबंदिशी. आणि जल संवर्धन म्हणजे फक्त ओघळ नियंत्रण आहे, ओढ्याची बर. बांधबंदिशी. आणि त्याला हम्म. जोडून पशुसंवर्धन आहे. म्हणजे वन हम्म. संवर्धन, मृत संवर्धन म्हणजे क्षेत्रीय उपचार, जलसंवर्धन म्हणजे ओघळ नियंत्रण, आणि पाणी जे आलं त्याला पशुसंवर्धनाची जोड. म्हणजे मातीच्या हम्म. आरोग्याला, जर शेतातलं जे खत आहे आपल्या गोठ्यातलं,
ते खत जर सेंद्रिय करून आपण पुन्हा आपले शेतकरी पूर्वी सगळे शेतात टाकायचे, 3 वर्षात एकदा टाकलं तर शेत पिकत होते. आता हम्म. सगळं रासायनिक ओततोय आपण आणि वर शेणखत पिकाला चालत नाही, ते हम्म. कुजलं पाहिजे, ते कंपोस्ट झालं बरोबर. पाहिजे आणि ते वापरलं तर ते खत होत आहे. नाहीतर हम्म. शेणामुळं सर्वात जास्त आपल्याला शेणामध्ये म्हणजे वाळवी आणि हे जन्माला येत आणि ते उलट हम्म. सर्वात जास्त पिकाला त्रास देत असत. म्हणून बरोबर. कंपोस्ट केलेलं खत जे आहे तेच खत आहे. म्हणून या 4 गोष्टी सायंटिफिक करणं गरजेचं आहे. आणि पाणलोट हम्म. केला, आता एवढे बाजार आहे आम्ही पाणलोट केला, पण पाणलोटाच्या नंतर जे करायचंय ते तंत्रज्ञान कोणाकडे? विद्यापीठाकडे. हो. मग हो. आता एक प्रपोजल करून आपण राज्य शासनाला देतोय, आदरणीय हम्म. मुख्यमंत्री महोदयांकडे, कृषी मंत्री महोदय असतील किंवा जलसंधारण मंत्री महोदय, की हा एक प्रकल्प जो आहे तो राज्य शासनाने 4 विद्यापीठात राबवला पाहिजे. हम्म. 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 म्हणून मातीचा अच्छा. विचार पहिला करा आणि मग हम्म. तुमचं पीक आणि याचं नियोजन. आणि आता कॅनॉलचं पाणी ज्या ज्या भागात आहे तिथला TDS 3,500 पर्यंत पुढे गेलेला आहे. 150 बरोबर. पुढे गेला ते पाणी पिण्यास योग्य नसतं. आणि आज किडनी हम्म. स्टोनचे किती विकार वाढलेले आहेत, पोटाचे विकार बरोबर आहे. वाढले आहेत, का प्रचंड हम्म. क्षार वाढलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला मातीच्या आरोग्याचा विचार करूनच भविष्य काळात पुढे जाणं गरजेचं आहे. कारण आता जे IIT रुडकीमध्ये 80 देशातले जवळ 500 लोकप्रतिनिधी आले होते, 100वर कुलगुरू होते जगभरात, अनेक हम्म. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायंटिस्ट होते. आणि तिथे त्या 3 दिवसाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाला मला बोलवलं होतं आणि 2 वेळा बोलायचं होतं तिथे. तिथे हाच मुद्दा मांडला होता आपण, की निवळ पाण्याचे विचार आणि त्याचं थीम हेच होतं की हम्म. 2050 ची पाणी सुरक्षितता आणि अन्नधान्य सुरक्षितता. सुरक्षितता. बरोबर आहे. तर सर, आता त्याच्यावर याच्यामध्ये पुढच्या 25 वर्षाचं काम आता आपल्याला करावं लागणार आहे. करावं लागणार आहे. ही वस्तुस्थितीच आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आता राज्य सरकारचा उल्लेख केलात. राज्य सरकारच्या पातळीवरती आता आपण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती किंवा कमी पावसाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा करतोय. मुद्दा असा आहे की राज्य सरकारकडून सातत्यानं जलयुक्त शिवार जी योजना आहे त्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि मग त्याच्यातनं पहिल्याच्यातनं खूप मोठी कामं झाली अशा पद्धतीचा गाजावाजा केला जातोय. पण आता जर का बघितलं आपण तर पुढच्या काळात कमी पाऊस झाला तर आपल्याकडे दुष्काळाची दाहकता प्रचंड टोकाला जाण्याची शक्यता आहे आणि त्यातही पिण्याचं पाणी असेल किंवा मग शेती पिकांसाठी लागणारं पाणी असेल तर याचेही बघा, प्रश्न तेवढेच गंभीर होतील. हा, मग ही आता जलयुक्त बघा, शिवार योजनेत काही सुधारणा करणं गरजेचं आहे का? नाही आता एक लक्षात घ्या, जलयुक्त हम्म. शिवार मध्ये काम झालं आणि हम्म. 19ला सत्ता बदल झाला होता. त्यावेळेस एक हम्म. चर्चा की जलयुक्त शिवाराची चौकशी करा. कारण काय आलं, हम्म. अचानक पाऊस खूप चांगला पडला, कारण आपल्याकडे हम्म. बंधारे बांधले का त्याला आउटलेट होते. हो. आणि पाणी हे सप्टेंबरला रिटर्न पाऊस येऊन गेल्यानंतर ओढे व्हायला हम्म. लागले की बंधारे अडवायची ही आपली मूळ संकल्पना आहे. पण मध्ये हो. पाऊस कमी पडल्यामुळं सगळे बंधाऱ्याचे गेट आपण बुजवून टाकले कॉन्क्रीटने. आणि त्याचा परिणाम काय झाला की हम्म. पाऊस मान्सूनही पडला, परतीचा मान्सून आला आणि पाणी आउटलेटने पाणी गेलंच नाही. याचा परिणाम सगळ्या शिवारात पाणी झालं आणि त्याच्यावर हम्म. तक्रारी झाल्या किंवा जलयुक्त शिवारचं काम चुकीच झालं म्हणून सगळं शिवार आणि पिकाचे नुकसान झाली. तर मूळ मुद्दा हा हम्म. आहे की आपल्याला पाणी जे अडवायचंय ते सप्टेंबर संपल्यानंतर अडवायचं. आपण मान्सून हम्म. अडवला आणि परतीचा हम्म. मान्सून आवडला, कारण बंधाऱ्याचे आउटलेट आपण काढून टाकले. हा एक मुद्दा आहे. हम्म. दुसरा मुद्दा आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात आता लक्षात येईल, ओढे मोठ्या प्रमाणात उकरले आपण. हम्म. मुळामध्ये दुष्काळी भागात 300 400 500 मिलीमीटर पाऊस पडतो. जेवढा पाऊस पडतो त्याच्या आधारे आपण स्ट्रक्चरचं डिझाईन करतो की बा आता हम्म. आपल्या गावामध्ये समजा 500 मिलीमीटर हम्म. पाऊस पडला, मग किती पाणी हम्म. उपलब्ध होणार आहे, मग ते किती अडवायचं. 80 हम्म. टक्के पाणी अडवा आणि 20% खालच्या गावाला सोडावं लागतंय आपल्याला. पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात सगळेच ओढे उकरले सरसगट आणि पाऊस जर कमी पडला तर वरच्या अप्पर मधले अर्धेच स्ट्रक्चर पाण्याने भरतील
आणि खालचा अर्धा शिवार मात्र कोरडा ठणक राहून जाईल. आणि मग एक विषमता कमी पाऊस पडल्यावर सर्वांच्या समोर येणार आहे. म्हणून आपल्याला हम्म. काम करताना हे पाहिलं. आणि ओढे उकरताना आपण एक दक्षता घेणं गरजेचं आहे. का रुंद हम्म. करणं केलं तर चालू शकतं, पण ओढे उकारताना जे खालचे जमिनीचे भूस्तर आहेत याचे फिल्टर आहेत. पहा, वाळू ज्या ज्या गावात पूर्वी होती, आजही नेवासा तालुक्यात कर्जत मध्ये काय गावात वाळू आहे. ज्या भागात नदीत वाळू आहे, ओढ्यात वाळू, तिथं जलस्तर चांगला आहे. टंचाई नाही त्या हम्म. गावात. पाणी आडवा हम्म. जिरवाची योजना न करताही त्या गावामध्ये आजही पाणीदार आहेत. पण वाळू संपली आणि आता आपण मुरुम काढून टाकतोय. मुरुम आहे, हम्म. वाळू, मुरुम, पक्का मुरुम हे आपल्या भूस्तराचे फिल्टर आहेत. जे आलेलं पडणारं पाणी जे आहे फिल्टर करून जमिनीच्या खाली नेऊन सोडतात. आणि हजारो वर्षाचे पाणी साठे जे जमिनी खाली आहेत, हे आता आपण बोरवेलच्या माध्यमातून एका क्षणात उचलून फेकून देतोय आता. आणि मग हम्म. जर जानेवारीच तुमचे बोरवेल सुरू झाले आणि परतीचा मान्सून आला नाही, तर जमिनी खाली सगळी आर्द्रता संपून जाईल. आणि याचा मोठा धोका, दीर्घ आयुष्याची झाडं सुद्धा आता शेंड्याकडून वाळायला लागलीत. त्याला मूळ कारण, झाडाची मुलं हे 50 फुटापासूनची आर्द्रता घेऊन जागतात. म्हणून ती हम्म. उन्हाळ्यात सुद्धा हिरवीगार होती. आता ज्या गावात जास्त बोरवेल आहेत त्या गावामध्ये झाडं शेंड्याकून वाळायला लागली. कारण झाडं, हम्म. बोरवेलचं पाणी 100 आणि 200 फूट जमिनी खाली गेलं. आणि महाराष्ट्राला एक मर्यादा आहे हो. जमिनीखाली. महाराष्ट्रात हम्म. बसॉल्ट आहे, काळं कातळ हम्म. म्हणतो. 81.50% एवढा बेसॉल्ट आहे. आणि बसॉल्ट मध्ये हम्म. कसं आहे, त्याची 1.5 किंवा 0.7% एवढीच पाणी हम्म. धारण क्षमता आहे. पाऊस पडला हम्म. की ओढे व्हायला हम्म. लागतात. आणि पाऊस हम्म. थांबला आणि विहिरी उपसा सुरू झाला की टँकर गावात येतात. याला मूळ कारण बोरवेलची जी संख्या वाढत चालली दिवसेंदिवस, याचा जो हम्म. परिणाम आहे. जमिनीखाली पाणी जाऊ द्यायला तयार नाही आता आपण. सगळं पाणी हम्म. जमिनीवर आणून टाकतोय. आणि जमिनीवर टाकल्यामुळं ते पाण्याचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते, हवेत उडून बरोबर आहे. चाललंय. याचा परिणाम हम्म. जर भूजल जमिनीत कमी झालं आणि त्याची आर्द्रता संपली, तर पर्यावरणाचा मोठा वाळवंटीकरणाचा धोका आपल्या समोर येणार आहे. याच्याकडे आपण पाहत नाही. 2020 क्रिकेट खेळून चालणार नाही. आपल्याला हम्म. दीर्घ नियोजनच करावं लागणार आहे. करावं कारण लागणार आहे. निव्वळ एक ट्रीटमेंट करून शेवटी 4 घमेले माती काढून एक खड्डा केला फूट बाय फुटाचा, तर हंडाभर पाणी त्यात अडणार आहे. शेवटी कुठलाही प्रयोग पाणी अडवा जिरवाचा आहे, हा पाणी उपलब्ध करणाराच आहे. पण त्या उपलब्ध पाण्याचा आपण सायंटिफिक, शास्त्रशुद्ध उपचार कसे करायचे हे ठरवलं पाहिजे. बरोबर आहे म्हणून सर. अनेक आता प्रयोग राज्यात चालू आहेत. यस यस सर, वेळेची मर्यादा लक्षात घेता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आता या पार्श्वभूमीवरती म्हणजे पुढे कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेलीच आहे. तर आतापासून गावांनी काय खबरदारी त्यांच्या पातळीवरती घेतली पाहिजे? गावात जसा एक विचार असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की त्यांच्या गावातल्या लोकांमध्ये विचारांची एकी असेल तर या पद्धतीचं म्हणजे हिवरे बाजार सारखं मॉडेल उभं राहिलं, त्याच्यामध्ये लोकसहभाग हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर अशा पद्धतीचं धोरण स्वीकारण्यासाठी गावकऱ्यांनी किंवा गावाच्या पातळीवरती गावांनी काय धोरण स्वीकारलं पाहिजे आणि पुढचे जे काही संकट आहे, जलसंकट आहे, त्याच्यावरती कशी मात केली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? चल, एक लक्षात घेतलं पाहिजे, दुष्काळ पडला की हम्म. माणसं एकत्र येतात. हम्म. संकट हम्म. आलं की माणसं एकत्र हम्म. येतात. कोविड पाहिलं, कोविड असं होतं, सामुदायिकपणे प्रयत्न केले. आता आम्ही बरोबर. कोरोनामुक्त गाव केलं होतं. तसंच हो. दुष्काळ पडला तर या दुष्काळाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला काम नाही. तर अनेक ठिकाणी एकीकडून टँकर गावात येतोय पिण्याच्या पाण्याचा, आणि दुसरीकडून हम्म. त्याला क्रॉस होऊन ऊसाचा ट्रक कारखान्याकडे जातोय. म्हणजे हा बरोबर. व्यवस्थापनाचा दुष्काळ आहे. जोपर्यंत हम्म. आपण सर्वजण मिळून एकत्रित विचार करत नाही, तोपर्यंत आपण गावाच्या समस्या आहे त्या सोडू शकत हम्म. नाही. म्हणून आपल्या निव्वळ पाणी आडवा जिरवा करून चालणार नाही. आपल्या शिवारामध्ये आता आमच्याकडे 3 डिग्री तरी कमीत कमी टेम्परेचर कमी आहे. म्हणून हम्म. यासाठी जे आहे की आपल्याला वृक्षारोपण केलं पाहिजे. कारण सर्वात मोठा तापमान बदलाचा फटका आहे तो हम्म. औद्योगिकरणाचा आहे.
किंवा इतर याचं आहे जे उत्सर्जन होतं, सगळ्यात महत्वाचं आहे की वृक्षतोड. म्हणजे आज आपण पाहतो सगळ्या स्वमिल चालू आहेत, कुठे बंद आहेत सांगा बरं. मस्त कायदे केलेत, निव्वळ कायदे करून चालणार नाही. पुढच्या संकटाची चाहूल जी आहे ती आता कायद्याचं मोडणाराची जबाबदारी जोपर्यंत निश्चित करत नाही. आपण परवाची घटना पाहिली, विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू झाला. ह्या ज्या हो. गोष्टी आहेत, जोपर्यंत आपण ती जबाबदारी निश्चित करत नाही, कारण आपली लोकशाही शिस्त लावायचा प्रयत्न केला की आपण म्हणतो हुकुमशाही यायला लागली. बरोबर आहे. शेवटी ब्रिटिश यांची लोकशाही का टिकली? त्यांनीच आपल्याकडे लोकशाही आणली ना. आज ब्रिटनमध्ये गेलो, युरोपमध्ये गेलो, तिथली सामाजिक शिस्त आपण पाळतो. भारतात परत आलो की आपली लोकशाही सुरू होते. म्हणून लोकशाहीला शिस्तीची जोड जोपर्यंत आपण देत नाही, आणि यासाठी निवड राज्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, किंवा प्रशासनावरच जबाबदारी ढकलून चालणार नाही. समाजाची सुद्धा एक जबाबदारी आहे. समाजाने आपली जबाबदारी निश्चित केली तर आपोआप राजकीय जबाबदारी निश्चित होती, आणि राजकीय जबाबदारी निश्चित गेली की प्रशासनाची जबाबदारी निश्चित होती. म्हणून राज्यकर्ते समाजातून जातात, म्हणून तो समाज म्हणजे मतदार आणि लोकप्रतिनिधी हे दोघं एकत्र आले का त्याचा परिणाम हा प्रशासनावर होतो. नाहीतर मग बरोबर. समाज एकीकडे गेला आणि राजकीय व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था एकत्र आली आणि समाज बाजूला गेला, तर मग सामाजिक समस्या निर्माण होतात. मग केवढंही संकट आलं तर आपलं गणित ठरलेलं आहे, टँकरची मागणी केली का टँकर येतो, आणि टँकर आलो की जबाबदारी संपते. आता निवड टँकरनी भागणार नाही, कारण सगळ्या धरणाचं पाणी आता औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणात वळत आहे. सगळ्या धरणाचं पाणी हे आता गावागावात चाललंय. पूर्वी फक्त शहराला पिण्याच्या पाण्याची योजना होती. आज नगर तालुकाच पाहिला, अख्ख्या तालुक्याला आता मुळा धरणाच्या पाण्याची गरज. राहुरीचं मुळा धरण हे फक्त शेतकऱ्यांच्या शेती सगळी धरणं घ्या ना. सूर्या धरणासारखं धरण जे ब्रिटिश यांनी ठाण्याच्या पाण्यासाठी बांधलं होतं, सगळी धरणं शेती डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केली होती. आज पहिली बरोबर. प्रायोरिटी औद्योगिकरण, म्हणजे पिण्याचं पाणी, औद्योगिकरण, आणि उरलं तर तुम्हाला शेतीला द्यायचं. आणि पाऊस कमी पडला तर काही करा. आता एवढ्या उपसा जलसिंचन योजना झाल्या, सगळं कॅनलचं पाणी धरणाचं पाणी उपशात गेलं. आणि त्याचबरोबर जसं मोठाली धरणं आहेत, याच्या कॅचमेंट मध्ये पाणलोट केला तर त्या धरणात पाणी आता मोठ्या तलावात पाणी जायला तयार नाही, कारण छोटे छोटे पाणलोट विकसित झालेत. म्हणून ही जी समस्या आहे, कॅनॉल इरिगेशनला उपसा सिंचन योजनेमुळं आता टंचाई जाणवते, आणि मोठाल्या पाझर तलावामध्ये पाणलोट छोटे केल्यामुळं त्यांच्याकडे पाणी जायला तयार नाही. आता जर सलग होऊ नये असं माझा तर अंदाज आहे, मी अगदी भविष्यवेत्ता नाहीये, पण अनुभवातून जो सांगतो, कदाचित पुढची 2 वर्ष आपल्याला पाणी समस्याला सामोरं जावं लागेल, आणि त्यावेळेस मात्र आपल्याला त्याची तयारी चांगली करावी लागेल. म्हणून बरोबर आहे सामाजिक सर. शिस्त महत्वाची आहे, ती पाळली तर आपण केवढे संकट आलो, कारण दुष्काळ आज नाही, अनादी कालापासून. म्हणून हतबल होऊन तुकोबरायांनी 375 वर्षापूर्वी सांगितलं होतं, कोण आम्हापुसे शिनोला भागलो, तुझं विना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावी सुख दुःख, कोणता नाणी भूक निवारीला. म्हणजे 375 वर्षापूर्वी पाण्याची समस्येवर माऊली ज्ञानदेवांनी बी विचार केलेत, आणि नाथांनी तर सुंदर पद्धतीने मांडलंय. आज शेती कशी करावी हे संत सावता महाराजांकडून शिकलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेने येणाऱ्या प्रत्येक संकटाचे चाहुलीवर आपल्या प्रवचन कीर्तन रूपी सेवेतून प्रचंड मोठी जनजागृती ही महाराष्ट्रात आणि देशभर केलेली. नामदेव महाराजांनी तर थेट आटकेपार गेले ना. बरोबर आहे. नामदेव महाराजांनी गुरु ग्रंथ साहिबामध्ये त्यांचे किती कवनं आलेले आहेत त्यामध्ये. हो हो बरोबर आहे सर. तुम्ही एकूणच, आपल्याला खरं तर वेळेची मर्यादा आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं सांगितलं की या पार्श्वभूमीवरती गावांनी एकत्र येणं कसं गरजेचं आहे, कामं करताना काय काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की एकदा काम झालं
कारण की आपल्याकडे पाणलोट विकास क्षेत्रासाठी बऱ्याचशा निधी हा खर्च केला जातो, बऱ्याचशा योजना पण राबवल्या जातात, पण प्रत्यक्ष मात्र अजूनही दुष्काळ किंवा कमी पाऊस पडेल असं म्हटलं की अजूनही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या मनात धडकी भरते ही वस्तुस्थिती आहे. काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ते मॉडेल राबवलं पाहिजे, या सगळ्याबद्दल तुम्ही सविस्तर अशी चर्चा अॅग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत केलीत. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.